तर नमस्कार मित्रांनो, जय गजानन. मी गजानन कातोरे. तुमच्या शेतामध्ये तुम्हाला कधी हुमणी अळी दिसली का? आणि हुमणी अळीमुळे काय किती नुकसान होऊ शकते याचा तुम्ही अंदाज केलेला आहे का, किंवा तुम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे का? तर मित्रांनो, हुमणी अळीचं नियंत्रण करण्यासाठी हुमणी अळीच्या भुंग्यांचं नियंत्रण करणे खूप महत्त्वाचं आहे. याचं मी तुम्हाला एक माहिती देतो. हुमणी अळीचा एक भुंगा जवळजवळ 50 ते 100 अंडी घालतो आणि त्या एका भुंग्यापासून जवळजवळ 50 ते 100 अळ्या तयार होत असतात. त्यासाठी पावसाळ्यात पहिला पाऊस पडल्यानंतर हे जे हुमणी अळीचे भुंगे असतात हे जमिनीतून बाहेर येतात, आपल्या बांधावरच्या झाडाचे पाने खातात आणि पुन्हा दिवस निघायच्या वेळेस समजा जमिनीत जात असतात. त्यासाठी आपण नियोजन म्हणून रात्री एक बल लावायचा आणि त्या बलाखाली लाईट लावायचा, म्हणजे बॅटरीवर किंवा लाईट असली तर लाईटवर, आणि त्या लाईटाखाली आपण एक भांड्यामध्ये पाणी टाकायचं असते. त्या पाण्यामध्ये ते भुंगे तरंगायला नको म्हणून तुम्ही निरमा, साबण किंवा डिझेल किंवा जुनं ऑइल असं टाकू शकता आणि त्यामुळे भुंग्यांचं नियंत्रण करू शकता. तर हुमणी अळी येऊन आपल्या शेताचं नुकसान होईल त्यासाठी अगोदरच हा जर तुम्ही प्रयोग केला, नियोजन केलं तर याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. मी जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून हा प्रयोग करतो, मी फळबाग लावल्यापासून, आणि तुम्ही बघू शकता किती रिझल्ट आलेला आहे. हे एका रात्रीतले एवढे इथं भुंगे आलेले आहे आणि याचा खूप मोठा फायदा आहे. आणि किती अळ्यांचं आज मी नियंत्रण केलेलं आहे. असे मी 5 ते 6 ठिकाणी ट्रॅप लावलेले आहे माझ्या शेतामध्ये. तुम्ही असे काही प्रयोग करता का, किंवा तुमच्याजवळ यापेक्षा काही नवीन उपाय आहे का? तर हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे पण सांगा. आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.